झी 24 तास एक पाऊल पुढे। स्वप्न आहे तरी काय, त्याचा काही अर्थ असतो का, हा प्रश्न अनेक काळापासून माणसाला सतावत आलाय आणि त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला गेलाय। मानसशास्त्रीय दृष्ट्या स्वप्नांचं महत्त्व आणि त्याचा अर्थ आता आपण जाणून घेणार आहोत। स्वप्न आहे तरी काय, असा प्रश्न अनेक काळापासून मानवाला सतावत असून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न प्राचीन काळापासून केला गेलाय। मानसशास्त्र अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार झोपेतील मनाच्या अर्धजागृत अवस्थेला स्वप्न म्हटलं जातं। स्वप्नामध्ये माणसाला विविध प्रकारचे प्राणी तसंच वस्तू दिसतात। स्वप्नाची तुलना ही काही प्रमाणात दिवा स्वप्नाशी केली गेली आहे, पण दिवा स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला आपण कोणतं स्वप्न पाहत आहोत याची माहिती असते, पण स्वप्न पाहणाऱ्या व्यक्तीला त्याची कल्पना नसते। प्राचीन काळी स्वप्नांना मोठं महत्त्व होतं, कारण त्याचा अर्थ लावला जात असे। स्वप्नातून भविष्याचा वेध घेण्याचा प्रयत्न त्या काळी केला जात असे, मात्र आजच्या काळात तो अंधविश्वास मानला जातोय। दिवसभरातील घडामोडींचं स्वप्नात प्रतिबिंब उमटत असल्याचं मानसोपचार तज्ञांचं म्हणणं आहे। सायको ॲनालिटिकल थिअरी आपल्याला हे सांगते की माणसाच्या ज्या 3 अवस्था असतात मेंदूच्या, आपल्या कॉन्शियस, सबकॉन्शियस आणि अनकॉन्शियस, म्हणजेच जागरूकतेतली एक अवस्था ज्याला आपण अवेक स्टेट म्हणतो, आणि झोपेतली अवस्था ज्याच्यात आपलं कॉन्शियस माइंड अवेअर नसतं पण अनकॉन्शियस सुरू असतं। ह्यातला मधला जो फेज आहे सबकॉन्शियस, ती फेज तेव्हा वर जागरूक असते आणि त्याच्यात आपण दिवसभरात जे सप्रेस केलेले भावना किंवा अशा काही घटना असतात ते त्या फेजमध्ये वर येतात आणि त्या आपल्या स्वप्नांमध्ये आपण बघतो। बाहेरच्या वातावरणाचा माणसाच्या स्वप्नांवर परिणाम होत असल्याचं संशोधनात आढळून आलंय। एखाद्या झोपी गेलेल्या व्यक्तीच्या पायावर थंड पाणी ओतल्यास त्याला नदीतून चालत असल्याचं किंवा आंघोळ करत असल्याचं स्वप्न पडतं। झोपेत असताना शरीरावर पडणाऱ्या विविध प्रभावामुळे वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न पडतात। आजारपणात पडणाऱ्या स्वप्नांचाही अभ्यास केला गेलाय। आजारपणात भयंकर स्वप्न पडतात तर सामान्य अवस्थेत चांगली स्वप्न पडतात। पुरुषांमध्ये जे आपण म्हणतो अग्रेसिव्ह इम्पल्सेस असतात आणि बायकांमध्ये जे असतात ते अँझायटी रिलेटेड जास्त असतात, कारण की त्यांचा रोल जास्त करून प्रोटेक्टरचा होता। त्यामुळे माणसाचा हंटर रोल गिव्हिंग राईज टू दीज अग्रेसिव्ह इम्पल्सेस, त्यामुळे त्यांना तशा प्रकारची स्वप्न की जिथे लिडरशिप, डॉमिनन्स हे सगळं आहे, किंवा डायरेक्ट प्लेजर सिकिंग एक्सपिरियन्सेस, जसं सेक्शुअलिटी हा एक पार्ट झाला त्याचा। तर पुरुषांना पडणारी स्वप्न ही जास्त करून ह्या संदर्भातली असतात आणि बायकांना हु इज द प्रोटेक्टर हु हॅज टू फेस द अँझायटी की कोणी त्यातले त्यात जर अटॅक केलं माझ्या घरट्यावर तर मी काय करेन, म्हणून त्यांना बायकांना पडणारी स्वप्न ही जास्त करून अँझायटी रिलेटेड किंवा अशा प्रकारची असतात। स्वप्नांच्या संशोधनात सर्वात मोठं योगदान हे सिग्मंड फ्राईड यांचं आहे। माणसाचं मन जाणून घेण्यासाठी त्याची स्वप्न जाणून घेणं आवश्यक असल्याचं फ्राईड यांनी आपल्या अध्ययनातून जगासमोर मांडलं। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।